कोर्टही तुम्हाला लगेच बरोबर. डायव्होर्स देत नाही किंवा हो. तुमचं लग्न लगेच तोडायला कोर्ट पण मान्य करत नाही. की जर तुमचे वाद मिटण्यासारखे असतील तर कोर्ट तुम्हाला पहिले काउन्सिलेशन स्टेजेस वगैरे असे स्टेजेस वापरून तुमचं स्वतःचं म्हणजे तुमचं नातं टिकावं यावर कोर्ट भर देतो. बरं. जर का तुम्ही अजिबातच तुमचं नातं टिकण्याच्या पलीकडे आहे, म्हणजे खूप त्रास आहे, त्या स्त्रीला तिथं राहू शकत नसेल ती, तर मग अशा केसेसमध्ये कोर्ट ग्रँट करतं म्हणजे डायव्होर्स. बरं. अशा दोन्ही विषयात बाजू दोन्ही समजून बाजू घेऊनच समजून तो घेऊनच डिसिजन हां. घेतला जातो. आणि काही वेळेस कसं असतं की नवऱ्यालाही डिवोर्स नको असतो, बायकोलाही डिवोर्स नको असतो, परंतु परिस्थिती काही अशी असते की बरोबर. त्यांना ते त्या परिस्थिती समोर ते झुकतात. परंतु काउन्सिलिंग मधून असे मॅटर्स सॉल्व्ह होतात. हो. मग अशाही त्यामुळे केसेस अशाही तुमच्याकडे केसेस मी येतात. पाहिल्या असतील. आणि आम्ही जास्त करून ट्राय करतो की काउन्सिलिंगनी बरोबर. जर एखाद्याचं नातं वाचत असेल तर आम्ही तोच प्रयत्न पहिल्यांदा करतो. हम्म. मगच आम्ही त्यांना डायव्होर्सचा